काल घेतलेल्या गुळाच्या ढिपीचं हात उद्घाटन केलं आणि त्यातला गुळ काढून घेतला। आज नव्याची पौर्णिमा असल्यामुळे आज मलिद्याच्या परड्या भरायच्या होत्या आमच्या घरी। मी साठवलेल्या साईचं लगेचच मिक्सरमधून लोणी काढून घेतलं आणि ते कडवायला दिलं आईंकडे। मग आई स्वयंपाक करत होत्या तोपर्यंत मग मी ते मलिदा बनवायला घेतला होता। तसं तर मी कधी बनवला नव्हता, याच्या आधी खाल्लेला होता भरपूर वेळेस, पण आईने जसं सांगितलं तसं भात, तूप, गूळ, चपाती टाकून मस्त मलिदा बनवला। नंतर कपडे धुण्यासाठी पाणी चालू करायला गेले पण काय व्होल्टेज नसल्यामुळे नाही चालू झालं। आज परड्या भरण्यासाठी आजी पण आले होते शेजारच्या, मग त्यांच्या सगळ्यांच्या परड्या गोळा केल्या आणि आईंनी परड्या भरून घेतल्या। आणि आज रविवार असल्यामुळे खंडोबाची वारी मागायला पण सगळेजण येतच होते। आज मला एक नवीन गोष्ट माहीत झाली की नव्याच्या पौर्णिमेला शेतामध्ये नवीन धान्य उगवून आलेलं असतं, म्हणजे गहू। तर नवीन गव्हाच्या मलिदा वगैरे बनवला जातो आणि तोच परड्यामध्ये भरलेला असतो। आणि आमच्या रानामध्ये तर काय गहू ह्यावेळेस अजून आलेले नव्हते, पण कुठं बुटा असे वाळलेल्या लोंब्या होत्या, मग त्याच आईंनी आणून त्याचेच गहू बनवून जुन्या गव्हामध्ये मिक्स केले आणि भरपूर आज बऱ्यापैकी बायका घरी आल्या होत्या पीठ मागायला। नंतर तोंडाला फेस पॅक लावूनच मी सगळी कामं माझी आवरून घेतली, तोपर्यंत फेस पॅक पण वाळून जाईल म्हटलं। इथं फेस पॅक वगैरे धुवून घेतला, फ्रेश झाले आणि पाणी भरण्यासाठी बोर चालू केला होता, तर म्हटलं इथं पाणी पण मारून घेते ह्या कोब्याला। नंतर झाडांना पाणी पण सोडून दिलं, कारण खूप दिवस झालं असं मन भरून पाणी झाडांना सोडलंच नव्हतं। झाडांना पाणी द्यायच्या नादामध्ये सगळ्या अंगणामध्ये मी पाणी करून ठेवलं होतं, ते सगळं साफ केलं। आणि आज माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आयता चहा बनवून ठेवला होता। तर तुमचा नवरा असा कधी तुम्हाला चहा वगैरे बनवून देतो का, मला नक्की कमेंट करून सांगा। देवाश बाहेर खेळत होता म्हणून मी बाहेर जाऊन गेटपाशी बसले होते आणि आज पौर्णिमा असल्यामुळे इतका छान चंद्र दिसत होता। तर असा होता माझा आजचा दिवस।